तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, मी राहुल जावदे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन अपडेट व मोठी बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या अशा 5 लाख महिलांना आता या योजनेतून बाहेर करण्यात आले आहे। त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे। तर यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केले आहे आणि अपात्र झालेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार आहे काय, याबद्दल माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे। तर काय माहिती दिली आहे या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर अदितीताईने व देवेंद्रजी फडणवीस यांनी काय माहिती दिली आहे ते पाहू। तर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून वगळण्यात येत आहे। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे वितरण खालीलप्रमाणे आहे। तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 व वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी वाहन असलेल्या तसेच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला व स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 अशा एकूण अपात्र महिला 5 लाख आहेत। तर अशा 5 लाख महिला आता या योजनेसाठी अपात्र झाल्या आहे, त्यांना आता या योजनेच्या बाहेर करण्यात आले आहे। अशा 5 लाख महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहे। तर आता या योजनेतून अपात्र झालेल्या महिलांना त्यांना या अगोदर जे पैसे मिळाले होते ते पैसे आता त्यांच्याकडून परत घेतले जाणार आहे काय, याबद्दल स्पष्ट माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे। काही नवीन निकष नाही, योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही, पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजी ला उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे। म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल। तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे स्पष्ट केले आहे की आता कोणत्याही महिलेकडून पैसे परत घेतले जाणार नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही व ज्या महिलांना आता या योजनेतून बाहेर झाले आहे त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही। तर या माहितीबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व अशीच लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मी राहुल जावदे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।